सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय भाग दुसरा. सकाळी विक्रांतला जाग आली तेव्हा डोकं चांगलं जड झालं होतं. रात्री आपल्या नेहमीच्या कोट्यापेक्षा जास्त प्यायल्याचा हा परिणाम. काही क्षण तो तसाच पडून राहिला. खिडक्यावर लावलेल्या पडद्यांमुळे बाहेर कितपत उजाडलंय याचा अंदाज येत नव्हता. शेवटी त्यांनी उशालगतचं बेलचं बटन दाबलं. 2-1 मिनिटांनंतर काशीराम त्याच्यासमोर हजर झाला. किती वाजले? 8 वाजत आले. काय सांगतोयस? अंगावरची शाल बाजूला करत बेडवर उठून बसत तो उद्गारला. अरे आज तर मला कसोलीला जायचं आहे. मी उठवणार होतो पण काल तुम्हीच उठवू नकोस असं सांगितलं होतं. चहा आणू? नको, 1 ग्लास फ्रूट सॉल्ट आण, मग कॉफी घेऊन ये. डोकं चांगलं जड झालं आहे. काशीरामने त्याच्या सूचनेचं पालन केलं. ग्लासभर फ्रूट सॉल्ट घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं. कॉफी पिऊन तो बाथरूममध्ये शिरला. दाढी आणि स्नान उरकून अर्ध्या तासात तो तयारही झाला. साहेब, नाश्ता आणू? तो हॉलमध्ये येताच काशीरामने विचारलं. हो, आण. नाश्ता काय घेणार? संत्र्याचा रस, ऑमलेट, कॉफी, टोस्ट आणि जॅम. 10 मिनिटांनी काशीराम नाश्त्याचा ट्रे घेऊन आला तेव्हा विक्रांत वर्तमानपत्र वाचत होता. साहेब, नाश्ता. वर्तमानपत्र बाजूला ठेवून विक्रांतनं नाश्ता करायला सुरुवात केली. साहेब, रस्त्यात खाण्यासाठी काहीतरी बनवून देऊ? नको, तेवढा वेळ नाही आहे. चंडीगडला पोचल्यावर खाईन काहीतरी. ठीक आहे. माझी सुटकेस कारमध्ये ठेव. साहेब, तुम्ही रेल्वेने नाही तर विमानानं का नाही जात? एवढा मोठा प्रवास मोटारीनं करायचा म्हणजे? नाही रे, नाही. नाश्ता करता करता आपला एक हात उडवत विक्रांत म्हणाला. काय आहे, रेल्वे किंवा प्लेननी प्रवास करण्यात ना झंझट फार असते. त्यांचं टाईम टेबल पाळायला लागतं. शिवाय आपल्याला जिथे जायचं असतं तिथे जाण्यासाठी परत एखाद्या वाहनाचा आधार घ्यायला लागतो. त्यापेक्षा कारनं प्रवास करणं परवडतं. रस्त्यात कुठेही मनाला येईल तिथे थांबता येतं. थोडक्यात काय तर मनाप्रमाणे प्रवास करता येतो. कारनी प्रवास करण्यात वेगळी मजा असते काशीराम. तसं नाही, एवढा वेळ मोटर चालवणं म्हणजे काही होत नाही रे. याआधी मी लांब लांबचा प्रवास कारनी केला आहे आणि तशी मला ड्रायव्हिंगची आवड आहे. म्हणून तर मी आजपर्यंत कधी ड्रायव्हर नाही ठेवला. हे बघ, तू माझी अजिबात काळजी करू नको. काशीराम त्यावर काय बोलणार. मान डोलावत तो कारमध्ये सुटकेस ठेवायला निघून गेला. विक्रांत रात्री नीटसा जेवला नव्हता त्यामुळे समोरचे सगळे पदार्थ त्याने फस्त केले. नाश्ता झाल्यावर कपडे करून तो पुन्हा हॉलमध्ये आला. त्याने रिस्टवॉचमध्ये बघितलं. मग हॉलमधल्या वॉल क्लॉकमध्ये पाहिलं. 9:15 वाजले होते. सोधी अजून आपल्या घरी असेल. मनात विचार येता त्याने सोधीच्या घराचा नंबर डायल केला. सोधी त्याच्या दिल्ली ऑफिसचा मॅनेजर. सोधी. पलीकडून रिसिव्हर उचलल्याचा आवाज येताच तो म्हणाला, गुड मॉर्निंग सर. विक्रांतचा आवाज ओळखताच सोधी तत्परतेनं उद्गारला. हे बघ सोधी, मी काही कामानिमित्त बाहेरगावी चाललो आहे. परत यायला मला 2-1 दिवस लागतील. कदाचित जास्तही लागण्याची शक्यता आहे. तोवर ऑफिसची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. येस सर. पार्टीजना काही पेमेंट वगैरे करायचे असेल तर मी परत आल्यावर चेकवर सही करीन. तोपर्यंत तू मॅनेज कर. ऑफिसच्या किरकोळ खर्चासाठी कॅशियरकडे 20-25 हजार आहेत. त्यापेक्षा अधिकची गरज भासली तर मी बेरर चेक काशीरामकडे देऊन जातोय, त्याच्याकडून कलेक्ट कर. सर, तुम्ही जिथे जाताय तिथून फोन केला तर इथली सिच्युएशन मी तुम्हाला सांगू शकेन. नाही, त्याची काही आवश्यकता नाही आहे. तू सगळं काही व्यवस्थित हँडल करशील याची मला खात्री आहे. तरीही शक्य झालं तर मी मध्ये एखादा फोन करीनच. येस सर. सोधी म्हणाला. विक्रांतला यापेक्षा अधिक काही प्रश्न विचारणं त्याला शक्य नव्हतं. अच्छा, बाय. विक्रांतनं रिसिव्हर क्रेडलवर ठेवला आणि तो बेडरूममध्ये गेला. वॉर्डरोब उघडून त्यांनी 5-5 हजाराची 2 बंडलं काढली. आपल्या कोटाच्या खिशात कोंबली. तो एका आजारी माणसाला भेटायला चालला होता. त्याच्या इलाजासाठी अचानक काहीही खर्च उद्भवू शकत होता. अशावेळी खिशात थोडीफार रक्कम असायलाच पाहिजे. हॉलमधनं बाहेर पडून तो पोर्चमध्ये उभ्या असलेल्या कारजवळ आला. काशीराम कारजवळ उभा राहून त्याचीच वाट बघत होता. काशीराम, चल मी निघतो. कोणी फोन करून जर विचारलं तर मी सांगेन तुम्ही कुठेतरी बाहेर गावी गेलाय. कुठे ते मला माहिती नाही. गुड. तो आता चांगला तयार झाला बरं का.
असं म्हणत विक्रांत हसला आणि कारचा दरवाजा उघडून ड्रायव्हिंग सीटवर बसला. अच्छा काशीराम. विक्रांतनी कार स्टार्ट केली आणि एक झोकदार वळण घेऊन बंगल्यातनं बाहेर आणली. आणखी अर्ध्या तासातच शहराचा गजबजाट मागे टाकून त्याची कार हायवेला लागली. शहराबाहेर पडताच त्यांनी कारचा स्पीड वाढवला. कर्नालमध्ये पोहोचताच त्यांनी कार एका परमिट रूमसमोर थांबवली. सकाळची वेळ असल्यानं सगळी टेबलं रिकामी होती. तो एका टेबलवर बसताच वेटर जवळ आला. एक बियर एकदम चिल्ड, त्यांनी ऑर्डर दिली. स्नॅक्स? वेटरने विचारलं. नको. वेटरनं बियरची बाटली आणून त्याच्यासमोर ठेवली. एका मोठ्या काचेच्या मगमध्ये स्टायलिशपणे ओतली. फेसाळत्या बियरचा मग उचलून त्यांनी तोंडाला लावला. बियर खरोखर एकदम थंड होती. अतिशय शांतपणे आरामात एक एक घोट घेत त्यांनी बियर संपवली. अर्ध्या तासाने तो परमिट रूममधनं बाहेर पडला. प्रवास पुन्हा सुरू झाला. रात्रीच्या व्हिस्कीनी जड झालेलं डोकं बियरमुळे काहीसं हलकं झालं होतं. मनावरची मरगळही त्यामुळे झटकली गेली होती. आता ड्रायव्हिंग करताना त्याला चांगला उत्साह वाटत होता. त्याच उत्साहाच्या भरात आणखीन 2 तासांचा प्रवासाचा टप्पा पार करून हायवेच्याच बाजूला असलेल्या एका ढाब्यावर त्यांनी जेवण घेतलं आणि पुन्हा त्याचा प्रवास सुरू झाला. चंडीगडला जाण्याचा विचार बदलून त्यांनी कालकाला जाणाऱ्या रस्त्यावर गाडी वळवली. आता शिवालिकच्या टेकड्या दिसायला लागल्या होत्या. याच टेकड्यांनी वेढलेल्या परिसरात कासोली वसली होती. कालकापासनं घाट सुरू झाला होता. वातावरणसुद्धा हळूहळू बदलायला लागलं होतं. थंड बोचऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढत चालली होती. घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून कार चालवताना विक्रांत दुतर्फा पसरलेल्या निसर्गाचा मनापासून आस्वाद घेत होता. एका बाजूला खोलच खोल दरी तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगर. विक्रांत प्रदीर्घ काळानंतर अशा निसर्गरम्य वातावरणात आला होता. बिझनेसच्या चक्रव्यूहामध्ये तो एवढा गुरफटून गेला होता की उंची हॉटेलमधल्या पार्ट्या, क्लब ह्यातच तो आनंद शोधत राहिला होता. पण आज निसर्गाचं हे मनमोहक रूप पाहून नकळत त्याची गात्रनगात्र उल्लसित झाली होती. मनावर साठलेली उदासीची काजळी दूर झाली होती. घाट संपवून तो आता धर्मपूरच्या रस्त्याला लागला होता. धर्मपूरपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर येताच त्याला कासोलीला जाणाऱ्या रस्त्याचं वळण लागलं. वळणावरच एका बाणानं हा रस्ता कासोलीला जात असल्याचं दाखवलं होतं. विक्रांतने कार त्या रस्त्याला वळवली. कसोलीला जाणारा रस्ता छोटासाच पण अतिशय सुबक होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे वृक्ष होते. त्यातून वाहणाऱ्या वाऱ्यानं झाडांची पानं सळसळत होती आणि त्यातून एक वेगळंच संगीत निर्माण होत होतं. विक्रांत आता अधिकच उत्साहानं आणि प्रेमला भेटण्याच्या ओढीनं कार चालवत होता. प्रेम कसा असेल, कोणत्या अवस्थेत तो आपल्याला दिसेल, या विचारानं मनातून तो काहीसा बेचैनही झाला होता. काही वेळातच कसोली नजरेच्या टप्प्यात आलं. विक्रांतने आपल्या रिस्टवॉचमध्ये बघितलं, 4:15 वाजत आले होते. आणखीन 15 मिनिटांनी तो प्रेमला ठेवलेल्या सॅनिटोरियमजवळ आला. कार एका बाजूला पार्क करून तो खाली उतरला. काही क्षण तो तसाच कारला टेकून उभा राहिला. जणू प्रेमला भेटण्यापूर्वी तो मनाची तयारी करत होता. शेवटी मनाचा हिय्या करून तो आत शिरला. थोडीफार चौकशी केल्यावर त्याला प्रेमला ठेवलेली रूम सापडली. पण रूममध्ये कोणीच नव्हतं. विक्रांतनी थोडासा घसा खाकरल्यासारखं केलं. मग आवाज दिला, कोणी आहे का? साधारण मिनिटभरानंतर आतल्या बाजूनी एक स्त्री समोर आली. त्या स्त्रीला बघताच विक्रांत एकदम दचकला, जाणवण्या इतपत. त्याचे डोळे विस्फारले गेले. पण विक्रांतसारखा त्या स्त्रीला धक्का बसलेला दिसत नव्हता. उलट तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता ती त्याचीच वाट पाहत असल्याचं दिसत होतं. सुमेधा, तू? माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही? हो, मीच. आणि तुम्ही मला तू म्हटलं तरी चालेल. ती स्त्री सुमेधा शांत स्वरात म्हणाली. तू इथे कशी? मी इथे नोकरी करते. ओ. विक्रांतने एक सिगरेट काढून शिलगावली. मी तुमचीच वाट पाहत होते. तुम्ही नक्की याल याची मला खात्री होती. प्रेम? हो. प्रेमची तब्येत आता कशी आहे?
तुम्ही आधी बसा. बराच लांबचा प्रवास करून आलाय. सुमेधा टेबलाच्या दुसऱ्या बाजूला होती, तरीही तिच्या कपड्यांना आणि शरीराला येणारा सेंटचा सुगंध त्याला जाणवत होता. कितीतरी वर्षांनी विक्रांत तो सुगंध अनुभवत होता. त्या आठवणींनी तो काहीसा अस्वस्थ झाला होता. विक्रांत समोरच्या खुर्चीवर बसला. मी येणार आहे हे तुला कसं समजलं? ती तार मीच तर केली होती. पण मला ती काल मिळाली. काल? पण मी तर ती 5 दिवसांपूर्वी केली होती. सुमेधा काहीशा आश्चर्यानं म्हणाली. नाही, ते मला माहिती नाही. पण प्रेम कसं आहे? तुम्हाला यायला उशीर झालाय. म्हणजे? विक्रांतच्या छातीत धडधडायला लागलं. तार पाठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रेमची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यातच त्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत ते तुमच्याच विषयी बोलत होते. परवाच्या दिवशी त्यांचा भाऊ आला आणि त्यांची बॉडी घेऊन गेला. बोलताना सुमेधाचाही गळा काहीसा भरून आला होता. विक्रांत एकदम गप्प झाला होता. मला कल्पना आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसलाय. प्रेम तुमचा फार जवळचा मित्र होता. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला साथ दिली होती. पण मृत्यूपुढे कुणाचं काही चाललंय? त्याच्यावर उपचार करण्यात आम्ही कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती, पण आम्हाला यश नाही आलं. आणि तसंही तो इथे आला तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याचा आजार शेवटच्या स्टेजला पोचला होता. पण बोलता बोलता विक्रांतमध्येच थांबला. त्याचा आवाज जड झाला. त्याचे डोळे डबडबले होते. कोणत्याही क्षणी त्याला रडू कोसळेल असं वाटत होतं. तुमच्या डोळ्यात अश्रू? हां. खिशातून रुमाल काढून आपले डोळे टिपीत विक्रांत म्हणाला. सुमेधा, प्रेम माझ्यासाठी काय होतं याची तुला कल्पना नाही. आज या वयात प्रेमसारख्या मित्राच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण होते ती कधीही भरून निघत नाही. ही पोकळी माणसाला सतत एकटेपणाची जाणीव करून देते. प्रेमसारखे मित्र एक दिवसात तर जोडले जात नाहीत. कमाल आहे. मी तर तुम्हाला फार कठोर हृदयाची समजत होते. एकेकाळी होतो मी, आता नाही. याचा अर्थ काळानुसार तुम्ही बदललाय. वळणावरच्या या वयात प्रत्येक माणूसच बदलतो. मला वाटत होतं तुम्ही कधीही बदलू शकणार नाही, कारण तुम्ही नेहमी स्वतःतच रमत होतात. कधी कोणाच्या दुःखात तुम्ही सहभागी झाला नाहीत की कुणाला कधी आपल्या दुःखात सहभागी करून घेतलं नाही. खरं आहे, पण त्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. जाऊ दे. असं म्हणत विक्रांतनी सिगरेट विझवली. मनोमन तो अतिशय उदास झाला होता. आपल्या येण्याचं सार्थक झालं नाही, प्रेमला शेवटचं पाहताही आलं नाही, या विचाराने तो कमालीचा दुःखी झाला होता. असल कायमचा आपल्याला सलत राहणार याची त्याला जाणीव झाली होती. असं का समजताय तुम्ही? तुमच्या दृष्टीने मी आता परकी असले तरी तरी कधी काळी मी तुमची पत्नी होते, एवढं तर मान्य कराल ना तुम्ही? विक्रांत काही न बोलता गप्प राहिला. काही वेळ खोलीत निशब्द शांतता पसरली. मग अचानक विक्रांत उठून उभा राहिला. काय झालं? माझं आता इथे काय काम आहे? म्हणजे लगेच परत जाणार? हो. एवढ्या रात्रीचा प्रवास करणार? मग रात्र कुठे काढणार? चंडीगडमध्ये काढेन. पण मग त्यापेक्षा इथेच का नाही थांबत? आत्ता 5 वाजत आलेत. चंडीगडला पोचेपर्यंत बरीच रात्र होईल. शिवाय बोलता बोलता सुमेधा गप्प झाली. शिवाय काय? तुम्ही येण्यापूर्वी इथे फक्त सेंटचा सुवास होता, पण त्यात आता व्हिस्कीचाही गंध मिसळलाय. अशा अवस्थेत प्रवास करणं योग्य नाही, सुमेधा हळुवार आवाजात म्हणाली. विक्रांत क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला.
तिचं आपल्याकडे किती बारीक लक्ष आहे याची त्याला जाणीव झाली. तिचं म्हणणं खरं होतं. घाटातून येताना मध्येच कार थांबवून त्यांनी 2 पेग घेतले होते. मी कितीही प्यायलो तरी नॉर्मल राहू शकतो याची तुला कल्पना आहे. क्षणभराने तो म्हणाला, त्या मानाने मी केवळ 2च पेग घेतलेत. तर मग विचार काय आहे? विचार? हां, विचार हाच परत जावं म्हणतोय. इथे थांबण्यात काय अडचण आहे? अडचण अशी काही नाही, पण ठीक आहे, ठीक आहे. सांग मला, इथे राहण्यायोग्य एखादा हॉटेल आहे? आहे, पण तुमच्या योग्यतेचं नाही आहे. तसं तुम्ही माझे पाहुणे बनून राहू शकता. जवळजवळ 10 वर्षांनी भेटताय. तुमचा पाहुणचार करण्यात मला आनंदच वाटेल. अर्थात माझे पाहुणे म्हणून राहण्यात तुम्हाला काही कमीपणा वाटत असेल तर तुमचे मित्र डॉक्टर रमेश आहुजा इथेच काम करतात. सध्या काही दिवसांची रजा घेऊन ते आपल्या गावी गेलेत. त्यांची कॉटेज रिकामीच आहे. त्या कॉटेजची चावी माझ्याकडेच आहे. त्यांच्या कॉटेजमध्ये राहणं तुम्हाला आवडेल? रमेशही इथेच असतो? हो, तुमचा विषय नेहमीच निघतो. अच्छा, चला मी तुम्हाला कॉटेज दाखवते. आवडली, पसंत पडली तर रात्रीचा मुक्काम तिथेच करा. सगळ्या सोयी सुविधा आहेत तिथे. पण तुझी ड्युटी? आयुष्यभर ड्युटीच तर करत आली आहे. मग विषय बदलत ती म्हणाली, मी ऐकलं तुमच्या बिझनेसचा व्याप आता खूप वाढला आहे. 4 मोठ्या मोठ्या शहरात तुमच्या ऑफिसच्या ब्रँचेस आहेत. कामाचा व्याप वाढल्यामुळे आराम करायला वेळ मिळत नसेल ना आता? माझ्या हातांवर आरामाची रेषाच नाही आहे. विक्रांत विषण्ण हसत म्हणाला. तसं असेल तर मी म्हणेन काही दिवसांसाठी इथेच राहून तुम्ही विश्रांती घ्यावी. ही अतिशय शांत, निवांत जागा आहे. इथे फार कमी लोक येतात. शहरातल्या गजबजल्या धावपळीच्या आयुष्यापासून काही दिवस तरी तुम्हाला सुटका मिळेल. काही दिवस इथे राहिल्यामुळे मनही प्रसन्न होईल. खरं सांगू? असं म्हणत सुमेधा क्षणभर थांबली. बोलावं की नको या विचाराने. आवाज काहीसा सौम्य करत म्हणाली, पूर्वीसारखं तुमच्या चेहऱ्यावर आता तेज, उत्साह दिसत नाही आहे. एखाद्या थकलेल्या माणसासारखा तुमचा चेहरा दिसतोय. केसही पांढरे व्हायला लागलेत आणि सुमेधा, अगं आता 45 वर्षांचा झालोय मी. या वयात हे सगळं? पण दिसताय मात्र 55 वर्षांचे. त्याचं वाक्य मध्येच तोडत सुमेधा म्हणाली, नको इतकं काम करत राहिल्याचा हा सगळा परिणाम आहे. म्हणूनच म्हणतेय काही दिवस इथे विश्रांती घ्या. इथली हवा आरोग्याला अतिशय उत्तम आहे. शहरी गजबजाटापासून लांब असलेली ही जागा म्हणून तर सॅनेटोरियमसाठी निवडली गेली आहे ना? पण तुझं हे सॅनेटोरियम व्याधीग्रस्त लोकांसाठी आहे. मी काही व्याधीग्रस्त नाही, चांगला ठणठणीत आहे. मला ते माहिती आहे. शारीरिकदृष्ट्या तुम्ही चांगले ठणठणीत आहात, पण मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप थकलेले आहात. ही सुद्धा एक प्रकारची व्याधीच आहे. पैसा हा हवा. त्यासाठी धडपड करणंही मी समजू शकते. पण तो किती हवा यालाही काहीतरी मर्यादा पाहिजे. नाहीतर पैसा मिळवणं हे साध्य न राहता ते एक व्यसन बनतं. आणि मग व्यसन म्हटलं ना की त्याला कुठलीही सीमा राहत नाही. जो 10 लाख कमवतो त्याला 50 लाख हवे असतात. 50 लाखवाला 1 कोटी कसे होतील याची चिंता करायला लागतो. करोडोपतीला अब्जोपती व्हायचा ध्यास असतो. ही एक कधीही पूर्ण न होणारी लालसा आहे. मेंदू सतत त्याच एका विचारात कार्यमग्न राहतो. मन मात्र सततच्या या अतृप्तीनं आपली शांती हरवून बसतं. इथे राहून तू सुद्धा डॉक्टर बनली आहेस का काय? मी इथे येणाऱ्या पेशंटबरोबर संवाद साधत असते आणि तुम्हाला कल्पना आहे इथे कुठल्या प्रकारचे पेशंट येत असतात. अच्छा, चल मला रमेशची कॉटेज दाखव. थँक्स, तुम्ही माझं ऐकल्याबद्दल. सुमेधा उठली. चला. सॅनिटोरियमच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर सुमेधा त्याच्या बरोबरीनं चालत होती. दोघांमध्ये फारसं अंतर नव्हतं. तिच्या शरीराचा होणारा हलकासा स्पर्श
सेंटचा उडता सुगंध आणि वातावरणात असलेली मादकता याचा परिणाम नाही म्हटलं तरी विक्रांतचं मन विचलित होण्यात झालेला होता. मुख्य इमारतीपासून कॉटेज फारशी दूर नव्हती. सुमेधानं कुलूप उघडलं आणि विक्रांतला घेऊन ती आत शिरली. त्याला कॉटेज म्हणत असले तरी तो छोटासा फ्लॅटच होता. मुख्य दारातून आत शिरताच हॉल होता. त्याला लागून बेडरूम होती. समोरच्या बाजूला किचन कम डायनिंग रूम होती. तिन्ही खोल्या अतिशय छानपैकी सजवल्या होत्या. पाहूनच विक्रांतचं मन प्रसन्न झालं. जागा तशी फारशी मोठी नाही आहे, पण तुम्हाला हवी तशी शांतता इथे नक्की मिळेल. हा परिसर मुख्य रस्त्यापासून खूप आत एका बाजूला असल्यामुळे वाहनांचा आवाज इथपर्यंत येत नाही. इतरही शहरी भागातली गडबड गोंगाट अजिबात जाणवत नाही. बोला, जागा आवडली? खरंच फार सुरेख जागा आहे. माझी कॉटेज शेजारीच आहे. ती पाहीन मी नंतर. ठीक आहे, मग मी शिपायाला सांगून तुमच्या कारमधलं सामान मागून घेते. तोपर्यंत तुम्ही वॉश घ्या. प्रवासाचा शीण दूर होईल. तुम्ही म्हणत असाल तर मी कॉफी पाठवून देऊ? माझं जेवण नोकर बनवतो. अतिशय छान जेवण बनवतो तो. त्याचं नाव आहे भोलाराम. इथला स्थानिक रहिवासी आहे. अतिशय प्रामाणिक आणि कामसू आहे. तुम्हालाही काही हवं नको बघेल तो. तू तर असं बोलतीये जसं काही मी खरोखरच इथे राहणार आहे. शहरी गजबजाटाची सवय असल्यामुळे कदाचित तुम्ही काहीसे बोर व्हाल, पण नंतर हे वातावरण तुम्हाला आवडायला लागेल. इथली शांतता हेच एक प्रकारचं टॉनिक आहे. मग क्षणभर थांबून सुमेधा काहीशा खालच्या आवाजात म्हणाली, आज 10 वर्षांनी आपण भेटतोय. खूप काही बोलायचं आहे. तुला माहिती आहे, कामाशिवाय दुसरं काही बोलणं मला आवडत नाही. विक्रांत जाणीवपूर्वक काहीशा तुटक आवाजात म्हणाला. पण त्याच्या आवाजातला तुटकपणा मनावर न घेता सुमेधा त्याच शांत स्वरात म्हणाली, पण इथल्या वातावरणात अशी काही जादू आहे की माणूस नकळत मोकळा होतो. तुम्हीही व्हाल. तुमच्या मनाच्या तळाशी दबून राहिलेला लाव्हा नक्की उसळी मारून बाहेर येईल. मला माहिती आहे तुमच्या मनात प्रचंड लाव्हा खदखदतोय. तुम्ही कोणाला सांगत नाही, पण तो आतल्या आत तुम्हाला जाळत असतो, बेचैन करत असतो. सुमेधा, तू तर मानसोपचार तज्ज्ञ झाल्यासारखी वाटतेस की. असं म्हणत विक्रांत किंचित हसला. कदाचित हा वातावरणाचा परिणाम असावा. सुमेधाने त्याच स्वरात उत्तर दिलं. बरं चल, माझं सामान मागवून घे. कार कुठे उभी केली आहे? सॅनिटोरियमच्या समोरच्या रस्त्यावर. आपली पूर्वीचीच ॲम्बॅसिडर आहे का नवीन घेतली? नवीन घेतली आहे, मारुती 800. नंबर काय आहे? विक्रांतने नंबर सांगितला आणि म्हणाला, फक्त एक सुटकेसच आहे. त्याशिवाय व्हिस्कीची बाटली असेलच की. ती तर माझ्या सुखदुःखाची साथी आहे. मला आहे त्याची कल्पना. एनिवे, कॉफी पाठव? नाही, नको. ठीक आहे, मी सुटकेस मागवून घेते. बेडरूममध्ये वॉर्डरोब आहे, त्यात टॉवेल वगैरे आहे. तुम्ही वॉश घ्या. आणि सुमेधा कॉटेजमधनं बाहेर पडली. 10 मिनिटांनंतर भोलाराम त्याची सुटकेस घेऊन आला होता. तोवर विक्रांत वॉश घेऊन हॉलमधल्या खुर्चीवर येऊन बसला होता. भोलाराम सुटकेस ठेवून गेल्यानंतर विक्रांतनं व्हिस्कीची बाटली काढली, ग्लासात 2 पेग ओतले आणि ग्लास उचलून तो एक एक घोट चवीनं घेत राहिला. श्रोते हो, हा होता दुसरा भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा. तिसरा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.